तुझ्या चरणाची साष्टांग दंडवत माझा. नटराजा तुझीच आम्ही लेकरे, नटराजा तुझीच आम्ही लेकरे. आलो रंगणिया तू माझी लाज राख रे, आलो रंगणिया तू माझी लाज राख रे. नटराजा तुझीच आम्ही लेकरे.
श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरिदास वळीचा श्री अग्निचरण गोसावी देवा तुझा गुरुगादी बाबू रंगले घराण्याचा शंकर तुकाराम मधुकर शिवराम तुषार जगन्नाथ विकास लांबोरे श्री गणेश कृपा सेवा मंडळ कोळंबे सोनगिर टेलेवाडीचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा एक बक्षीस आले ते सगळं थंड थंड नको नाहीतर मग सगळं मुळमुळीत व्हायचं ओ बुवा हा जरा लक्ष द्या हा बुवा काय म्हणतात कोकणात घराघरात गणपती येतात ना बुवा लक्षात ठेवा काय पहिला तुमच्याकडे जातोय नंतर माझा गट देतो लक्ष द्या बुवा कोकणात प्रत्येक घराघरात गणपती येतात प्रत्येक कोकणात नव्हे शाहीर आहे आपण शब्दावर लक्ष ठेवायचा पब्लिक आलेला आहे रसिक राजा कशासाठी असतो आपलं मोजमाप करण्यासाठी हा रसिक राजा बरोबर की नाही प्रत्येक कोकणात नाही प्रत्येक कोकण नाही आहे कोकण एकच आहे आणि कोकणात एक घर आहे ते आपलं म्हणजे आपण आता ह्या कर्मभूमीत आहोत पण आपलं जन्मभूमी तिथं आहे कोकणात आहे तर त्याच्यामुळे बुवा प्रत्येक शब्दावरती लक्ष द्या जुने जाणते शाहीर तुम्ही तुमच्यासमोर आम्ही नौके आहोत सांभाळून आम्हाला पण घ्या वा गणाची बाजू मांडताना आज तुम्ही मायेची बाजू मांडताय एक माझ्या वाचनात आलेलं ते मी तुम्हाला सांगतो शक्ती आणि तुरा शक्ती ही मायेची बाजू मांडतात आणि तुरा हा ब्रह्माची बाजू मांडत जातो शिव पार्वती हा झगडा आहे आणि झगड्याचा हा कलगीतुरा आता शक्ती तुरा नंतर कलगीतुरा अनेक वर्षापासून आलेली लोककला आहे आणि बुवा गणात काय म्हणताय गिरिजा आणि पार्वती तुम्ही मोठी करायला पाहिजे गणात शिव गिरिजा शिव म्हणताय पहिला शिवाला मोठं करताय अहो पार्वतीला मोठी करा पार्वतीला मोठी करायला पाहिजे तुम्ही या विश्वाचा लंबोदर पार्वत शिव पार्वतीचा लंबोदर असे तुमचा जो गण आहे सुज्ञानाचा निर्मळ धरा भीमाचा माणूस खरा ला 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 माझ्या भीमराया वाणी सगा पुढारी होईल का सृष्टीचा या पालनहार शिवनंदन तू लंबोदर स्वर होऊन मुस्कावर झालो आतुर तुझ्या दर्शना बाप्पया तुम्ही लवकर झालो आतुर दर्शना बाप्पया तुम्ही लवकर ब्रह्मांडाचा अधिपती अरे ब्रह्मांडाचा अधिपती तो शिवनंदन सुता ब्रह्मांडाचा अधिपती तू शिवनंदन सुता प्रथम पूजेचा
मान तुझला देवी तो तुझ्या चरणावर माथा नाश कर विघ्नांचा बाप्पा अरे नाश कर विघ्नांचा बाप्पा तुझा कव वाटा आणि तुझ्याच आशीर्वादाने लिहिली माझ्या शंकरच्या गाथा प्रथम पूजेचा मानगणा तुला प्रथम पूजेचा मानगणा तुला
पूजेचा मानगणा तुला प्रथम पूजेचा मानगणा तुला असावी, कारण माझ्या जीवनाला अगं प्रेमाला की जीवनाला नक्की काय अगं हे राधे रंग प्रेमाला भरतात जीवनात कसा हा थोडीशी चाल देण्याचा प्रयत्न करतोय नंदाचा मी श्रीहरी वाजवितो मंजुळ बासरी हुआ अशीच त्याची चाल आहे किती नाही काय हा हा प्रयत्न केलाय हा आणि माझी गवळण आहे ना माझी गवळण ती एकदम प्रेमाची आहे आता ऐकून घ्या कशी कशी गवळण प्रेमाची पाहिजे ती बघा आणि बुवा या गवळीत थोडासा विषय घेतोय तुम्हाला कळला तर बघा गवळीचा विषय असा आहे मुरलीच्या या मधुरताने ऋषभानु नंदिनी तू अनियाची नार आहेस पण नंदिनी कोणाची आहे ती फक्त त्या गवळीत सांगावं नाही का म्हणजे जरा विषयाला विषय जाऊ द्या लोकांना पण रसिकांना पण मजा घेऊ द्या जरा विषयाची माझी गवळण कशी आहे बघा मुरलीच्या या मधुरताने मेरी ऋषभानु नंदिनी मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना वादा सगळ्या गवळीच्या म्हणजे सगळ्या गाण्याची चाल सांगितल्या एकाच गाण्याची चाल सांगतोय हा मुरलीच्या या मधुरतानी वेणी ऋषभानु नंदिनी एक रूप झाली सगळा या कृष्णाच्या नावानी जुळली आपल्या प्रेमाची कहाणी हे प्रेम हे राधे निर्मळ पावनी नाही त्याला अंत ना कारणी आपल्या प्रेमाला अंत नाही आहे आणि राधे माझ्या नावाच्या आधी मी तुझ्या नावाला पहिलं प्राधान्य दिलंय जगात आज जर का कोणी म्हणत असेल तर राधा कृष्ण म्हणतात कृष्ण राधा नव्हे म्हणून काय म्हणतोय एक रूप झाली सही राधा कृष्णाच्या नावानी जुळली आपल्या प्रेमाची कहाणी प्रेम हे राधे निर्मळ पावनी नाही त्याला अंत ना कारणी नाही त्याला अंत ना कारणी
कलगीतुरेच्या कलगीतुरेच्या नियमानुसार भेट दुसरी आहे 2000 मला वाटतं 19 असेल 2017 साली गाठभेट झाली आणि त्यानंतर आज 2026 साली गाठभेट होते. जवळजवळ 9 वर्षाचा कालावधी गेला आहे आणि 9 वर्षानंतर गाठीभेटीत तुमचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे. उत्तर मात्र अचूक देण्याचा प्रयत्न करणार आहे मी आणि अचूकच देणार. बुवाचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने किती दिवस तप केले, ते तप कोणी त्याला करायला सांगितले, त्याचे नाव सांगणे व ब्रह्मदेवाचे किती जन्म झाले ते सांगणे, ब्रह्मदेवाचा जन्म कोणकोणत्या नगरात झाला त्या नगरांची नावे सांगणे, असा बुवाचा प्रश्न आहे. आणि बुवा प्रश्नाचं उत्तर देतोय त्याकडे जरा लक्ष असू द्या. तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते अंदाजात नव्हे तर शास्त्राच्या आधारे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शास्त्राच्या आधारे हे बाबुरंगाले घराणं आहे, कधी खोटं बोलत नाही. तुम्हाला विषय पटला न पटला त्याचं मात्र विश्लेषण तर तुम्ही जरूर करावं. कारण मागच्या वेळेला असाच एक प्रसंग घडला, प्रश्न सांगून उत्तर देऊन सुद्धा कलगीवाले मानायला तयार नाहीत. 4 बाजू दिल्या, त्यातल्या 3 बाजू सोडवल्या, 1 बाजू ठेवली. म्हटलं बघू यांना ज्ञान किती आहे, पण मारायला तयार नाही. आता तुम्ही गुरुगणपती घराण्यातले शाहीर आहात, नक्कीच त्याचा विचार कराल. बुवा तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते श्रीमद भगवत महापुराणाच्या 2य स्कंदातील 9व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची जबाबदारी प्राप्त झाली, पण सृष्टीची निर्माती कशी करावी याचा विचार करत असताना त्याला आकाशातून तप असा दिव्य आदेश ऐकू आला. तो आदेश ऐकून ब्रह्मदेवानं कठोर तपश्चर्या केली. आणि तुम्ही म्हणता त्याचा काळ तप केलं, किती काळ तप केलं त्याचं शास्त्र सांगतो. देवाच्या गणनेप्रमाणे ब्रह्मदेवाने 1000 दिव्य वर्षे तपश्चर्या केली. आणि हे तप करण्याचा आदेश देणारे कोण होते असा तुमचा प्रश्न आहे. तो आदेश देणारा परमेश्वर श्री नारायणाचा होता. तो आदेश देणारा परमेश्वर श्री नारायणाचा होता. तपश्चर्यानंतर भगवान श्री नारायण ब्रह्मदेवावर प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिले. त्यानंतर ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मितीचे ज्ञान प्राप्त झालं. आता तुमचा प्रश्नाचा भाग आहे तो ब्रह्मदेवाचे जन्म किती. तर महाभारताच्या शांती पर्वतातील मोक्ष धर्माच्या प्रसंगात मिळणारं उत्तर आहे तुमचं. ब्रह्मदेवाच्या 7 जन्मांचा उल्लेख इथे आहे. ते 7 जन्म म्हणजे मानस जन्म, चाक्षुष्क जन्म, वांछित जन्म, श्रवण जन्म, नासिक्य जन्म, अंडज जन्म, पद्मज जन्म असे ब्रह्मदेवाचे 7 जन्म त्यामध्ये सांगितलेले आहेत. बुवा उत्तर पटलं तर नक्कीच येथे विश्लेषण कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि माझा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, दारात जाशील कावकाव करशील आणि सुखदुःखाचा संदेश देशील असे वरदान कावळ्याला कोणी दिलं, टीप ठेवले. हे जे उत्तर आहे ते विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथामध्ये आहे. व ग्रंथाचं नाव देतोय, तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तेच उत्तर पाठवायचं आहे. आणि टीप आहे, कावळ्या संदर्भात अनेक ग्रंथ पुराणात शाप उशाप दिलेले आहेत, उल्लेख आहेत. असे वाद सांगून विरोध करू नका. प्रयागराज क्षेत्रातील प्राजक्ताच्या झाडावर कावळा आपल्या घरण्यात कोकिळीची अंडी उमवत असताना त्यावेळी त्याला दिलेले वरदान आणि त्या
कथेनुसार आमच्या प्रश्नाचं उत्तर आपण पाठवावं आणि ते विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथामध्ये आहे. जर तुमच्याकडे ग्रंथ असेल तर आणून दाखवावा, मी मानायला तयार आहे. धन्यवाद. हा माझा प्रश्न मी आपल्यावर सोडलेला आहे. धन्यवाद. चला हा. आलेलं पारितोषिक आहे श्री गंगाधर खाडी. मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजली, त्या बिदाच्या निशाण काठीची सांगतो आज मी महती. बुवा घ्यावा तुम्ही शोध माझ्या काव्याचा हा बोध. कलगीधुऱ्यातील शास्त्र आहे ते म्हणजे आता भीतपूजन चालू होतं आणि भीतपूजन कसं होतं त्याची माहिती मी माझ्या घराण्याची इथे देतोय. आणि बुवा लक्ष द्या, घराण्याची आपले जे भीतपूजन होतं ते कसं असावं ते बघा. मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजली, मूळ घराने बाबू रंगेला शाहिरी गादी पुजली, त्या ब्रिदाच्या निशाण काठीची सांगतो आज मी महती. बुवा घ्यावा तुम्ही शोध माझ्या काव्याचा हा बोध. बुवा घ्या पूजन होई गिरगाव फणसवाडीत, नारळी पौर्णिमेला बीज हे पूजती आझाद मैदानात. वटवृक्षाच्या पारंब्याखाली तळ्याच्या काठावरती पूर्वस्थात शिष्य घेऊन जपतून पुढे पूजती. दुधावर सोनचा पाणी, तापर दुधावर सोनचा पापेल भंडारा उजळती, तापर दुधावर सोनचा पापेल भंडारा उजळती. त्या मुलांच्या दिशा काठी सांगतो